तर नमस्कार. आज मी रोखोक चर्चा करण्यासाठी खास चिचोंड या ठिकाणी आलेलो आहे आणि माझे मित्र अंकुश मध्ये ते चिचोंडीचे पोलीस पाटील आहेत आणि आम्ही क्लासमेट होतो. मी फौजमध्ये लागलो आणि भाऊ पोलीस पाटील झालेला आहे आणि आज गावाचं नेतृत्व करतोय. तर पोलीस पाटील यांचं कार्य काय असतं, कशा प्रकारे जे भांडणं असतील म्हणा की ती कसे हँडल करतात, तर भरपूर त्यांना अडचणी येत असतील. आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊ की भाऊ तुम्ही ह्या जे केसेस आहेत किंवा भांडण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतात, तुम्ही कशा प्रकारे त्यांना मिटवतात, त्या कशा प्रकारे हँडल करतात ते तुम्ही थोडा सांगा. तुमचं नाव सांगा पहिलं पूर्ण. मी अंकुश रामचंद्र मध्ये पोलीस पाटील. मी 2013 2 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी 13 मध्ये मी पोलीस पाटील या पदावर नियुक्त झालेलो आहे. आजही आहे. आणि नियुक्ती होत असताना थोडा अडचणी येतातच, पण गाव पातळीवर असताना गावाच्या सगळ्यात दुःख सहभागामध्ये आपण आवर्जून उभा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हटला तरुण पिढी आणि वडीलधारी मंडळी. आमच्या गावात असा निर्णय असतो, आमच्या गावात ते तंटामुक्ती म्हणून गाव आहे. आणि आम्ही जो केस जर कधी काही प्रसंग आमच्यावर आला तर अगोदर आमच्या गाव पातळीवर बसून आम्ही तो निर्णय घेत असतो. अगोदर सरपंच असो किंवा तंटामुक्ती अध्यक्ष असो आणि वडीलधारी मंडळी किंवा असेल, आम्ही तो निर्णय घेत असतो. आणि अगोदर ते वडीलधाऱ्यांना जे नॉलेज, जरी तरुण पिढी असेल त्यांचं पण ऐकलं पाहिजे, वडीलधाऱ्यांचं पण ऐकलं पाहिजे. आणि सगळ्यात दुवा म्हटलं तर वडीलधारी मंडळी, जे ज्यांना माहीत असतं गावाचं आराखडा त्यांना चक्क माहीत असतो. आता मी तर 13 मध्ये लागलेले, त्यावेळेस माझं वय काय असेल 27च्या आसपास असेल माझं. 27 वर्षामध्ये तुम्ही पोलीस पाटील झालो 26-27 मध्ये. तर तुम्हाला अनुभव तर खूप कमी असेल तेव्हा. हो, कमी म्हणजे. पण आमचं काय आहे, आमच्या घरामध्ये असं परिस्थिती होती का, आमच्या परिस्थितीनुसार आम्ही एकदम गरीब परिस्थिती, आमची लहान भावंड, आणि त्यात आमच्या वडिलांनी शेती काबाड कष्ट करून आम्हाला थोडक्यात शिकवलं. याचं काय तुमचं एक्झाम झालं का? हो, एक्झाम झालं होतं, आमची परीक्षा झाली. तुमचं एज्युकेशन काय झालं? शिक्षण? मी 12वी पास. 12वी पास. आर्ट. आणि तुम्ही म्हणजे पेपर झाला? हो, पेपर झाला. सिलेक्शन तुमचं झालं, सिलेक्शन पाटील तुम्ही नियुक्त झाले? हो, नियुक्त झाले. 2013 पासून सलग तुम्ही नेतृत्व करता. नेतृत्व. मग जे केसेस आहेत किंवा भांडणं झाले तुम्ही जास्तीच करून गावात मिटवतात काय? हो, सगळ्यात जास्त आम्ही गावात मिटवतो. आमच्या गावातले ना 100% फक्त शेतकी भांडण आमचं कोर्टामध्ये असेल. अजूनही आमच्या केशी म्हणजे अशा नोंदी नाहीत का बाबा फक्त काय किरकोळ भांडण हे ते एखादा न ऐकणार असेल तेव्हाच तो पुढे जातो. पण आमचं असं वैयक्तिक मत आहे पोलीस पाटील आपण ज्यावेळेस मी रुजू झालो त्यापासून मी अनुभव घेत आलो की आमची जी तंटामुक्ती आहे आमच्या गावामध्ये, आम्ही सगळ्यांना समजून सांगायची माणसं, म्हणजे जे वडीलधारी मंडळी आहेत, तरुण पिढी आहे, ते पण आमचं ऐकतात बिचारे. जास्त करून तुम्ही गावात मिटवले? हो, जास्त करून गावात. आणि जे गावात मिटवलं जाईल ना ते उलट चांगलं असतं, सोयीस्कर असतं. तुम्ही काय संदेश देणार, अनुभव काय तुम्ही व्यक्त करणार की बाबा जास्त करून भानगड ही गावात मिटवली पाहिजे, पोलीस स्टेशनपर्यंत नाही पोहोचला पाहिजे, तर त्याचा तर थोडा अनुभव सांगा का? आमचं एक मत आहे, गाव पातळीवर आपली एक तंटामुक्ती असते, प्रत्येक गावामध्ये असतेच, आमच्या पण गावामध्ये आहे. मग ते पण प्रत्येक गावाने एक अनुभव घेतला पाहिजे की आपल्या गावामध्ये जे किती भांडण असू द्या, जर आपल्याशान होत असेल, जे आपल्या पद्धतीनं पोलीस पाटील या पदानुसार आणि गावच्या तंटामुक्ती आणि जे समाजानुसार आपण सगळ्यांना धरून चालल्यानंतर ते लोक पण आपले ऐकतात बरोबर. आणि याच्यात काय होतं, जो ऐकत नाही मग त्याच्यासाठी पर्याय नसतो. जर नसेल ऐकत बाबा रे मग तुझ्या पद्धतीतून, आणि ते काय आपण काय सांगत नाही बा, तुला जर मिठो असेल. आणि आमच्या गावची अशी परिस्थिती आहे, आम्ही जे तरुण पिढी आणि वडीलधारी मंडळी तंटामुक्ती आम्ही सगळं देवळाच्या पारावर नाही तर मग स्वतः पोलीस पाटलाच्या किंवा सरपंचाच्या घरापाशी बसतो आम्ही सगळेजण, म्हणजे आमचं तिथं मिटवलं जातं. आता म्हणजे इथं किती कास्टचे लोक राहतात? आमच्या कास्टमध्ये गावामध्ये किती कास्ट आहे? एससी, एसटी आणि एसी आणि एक अल्पसंख्यक एकच घर आहे आमच्या गावामध्ये. ते पण राशन चालवतो, बिचारे वडिलापासून आलेले ते. पण तसं काही वातावरण नाही आमच्या गावात, सगळं शांतता असते. म्हणजे इलेक्शन असो कोणतंही असो, आमचं गाव सगळं एकजुटीने उभं राहतं. मग जास्त करून ही गावातल्या गावात मिटवली पाहिजे. आणि जर पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले तर दोन्ही पार्टीला त्याची झळ बसते का? झळ बसायचं नाही, जर जे खरं आहे म्हणजे कायद्याच्या कचाट्यात जे खरं आहे, आमचे साहेब आहेत आता सरोदे साहेब म्हणून, ते पण बिचारे सगळ्यांना समजावून सांगतात. आणि आमचे जे बीटचे पहिले दगडे दादा होता, आता नंतर आमचे वलवे दादा होतात, ते पण सगळे विचारांना शिंदे दादा आहात, ते सगळ्यांना समजावून सांगतात बाबा रे असं ना असं सुरुवातीपासून सगळ्यांना मार्गदर्शन करतात, तुम्ही सॉल्व्ह करा. आणि ते बिचारे सगळ्यांना समजून सांगतात. जर नसेल ऐकत रिस्तर कायद्याच्या पोशिनुसार गुन्हा दाखल करतात, मग दोघांना कोर्टामध्ये पाठवून देतात.
पण तिथपर्यंत जास्त करून म्हणजे समाजाला एक संदेश देणार तुम्ही की हो. पोहोचलाच नाही पाहिजे, हा, गेलाच नाही पोहोचलो, पाहिजे. हा. जास्त करून गावात या गावात. भानगडी मिटवल्या पाहिजे. आमच्या पोलिटिशियनमध्ये आमचं साहेब सुद्धा सांगतात की तुम्ही जरी पोलिटिशियन होत आलं तरी पाटील एक दुवा असा आहे की पाटील जे सांगत तेच खरं असते. आणि आमच्या गावातली सगळी वडीलधारी पण म्हणजे त्या पोलिटिशियनमध्ये असं समजून सांगतात. म्हणजे बरेचसे तुम्ही याच्यामध्ये लोकांना पण हा. अवगत करतात का बाई इथपर्यंत जाऊ नका, जाऊ नका. इथं तुम्हाला जळ बसत त्यांना जळ बसत, फायदा नाही. शेवटी आपापसात मिटवलेलं तितकं बरं आहे. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बरं का, सगळ्यांना सांगायचं इच्छितो, जे गाव पातळी मिटू ना, तुम्ही कुठेही जा, जे गाव पातळी आपण मिटू शकतो ते कोणीच मिटू शकत नाही. इथं आपल्याला 1 रुपयाची झळ बसत नाही गाव पातळीवर, बिलकुल. बिलकुल. आणि तिथं गेलं तर कोर्टामध्ये बघा दोन्ही बाजूचे वकील असतात, इकडे ते भांडण असते, ते आणखी लांब जातं, शेवटी भावबंदीमध्ये वैर होतो. बिलकुल. बरोबर आहे का नाही? जे गाव पातळीवर जे 4 माणसं सांगतात ना, ते महत्त्वाचा मुद्दा आहे. तर माझ्या मित्रांनो, तुम्ही यांचं भाषण जे बोलणं ऐकलं की जास्त करून हे गाव पातळीवरती मिटवलं पाहिजे. तिथपर्यंत पोहोचला तर मग केसेस चालू होणार, फिर्यादी म्हणजे मग जाणं येणं, त्यांचा खर्च आणि आपल्या वकिलाचा खर्च, त्यांच्या वकिलाचा खर्च. ते सांगतात की जास्त करून हे गाव पातळीवरती मिटवलं तितकं चांगलं आहे. तर अंकुशमध्ये पोलीस पाटील यांनी खूप चांगल्या प्रकारे एक माहिती दिली या ठिकाणी की कशा प्रकारे केस मिटवली गेली पाहिजे गाव पातळीवरतीच. तर साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. बंद करा मग.